चला मित्रांनो, पुन्हा एकदा एक महत्त्वाची पोस्ट तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आपल्या फार्मसीच्या तिन्ही स्ट्रीम डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या फार्मसीच्या तिन्ही स्ट्रीमसाठी आणखीन एक महत्त्वाची पोस्ट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जी आहे ती पदभरती किंवा पोस्ट असते. YNFL नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड नवरत्न कंपनी आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची परमनंट जी आहे ती पोस्ट निघत असते. काय याच्यासाठी पात्रता आहे, कोण कोण फॉर्म फिलअप करू शकतं, वयाची एज लिमिट याच्यासाठी काय काय असणार आहे, पॅटर्न कसं असतो, बाकी सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. सर्वात महत्त्वाचं यासाठी कोण कोण पात्र आहे, कोणते कोणते विद्यार्थी आपले फार्मसीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. तर ज्या लोकांचं 12वी सायन्समध्ये झालेलं आहे आणि डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल आणि तुम्हाला जर फायनल इयरला 50% जर असतील तर तुम्ही या पोस्टसाठी जे आहेत ते इलिजिबल आहे. त्याचबरोबर आपलं डिप्लोमा झाला असेल आणि आपण SC आणि ST कॅटेगरीचे जर विद्यार्थी असू तर आपल्याला कमीत कमी 45% जे आहेत आपले फायनल इयरला असणं आपलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपलं बॅचलर ऑफ फार्मसी झालं असेल 4 वर्षाचं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन एम फार्मसी झालं असेल तर सेम तशाच पद्धतीचं ओपनसाठी 50 आहे ते मिनिमम आपल्याला मार्क पाहिजे फायनल इयरला. मग ते बी फार्मसीचे किंवा एम फार्मसीच्या जर तुम्ही SC STचे उमेदवार असाल तर तिथे सुद्धा सेम तुम्हाला 45% जे आहे त्या पर्सेंटेजने तुम्ही जे आहे ते पासआउट होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची बेसिक क्वालिफिकेशन डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन फार्मसी अशा तिन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी हा जो NFLचा जो फॉर्म आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते फिलअप करू शकतात. आपल्या तिन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. त्याच्यानंतर एज लिमिटबद्दल बोलायचं झालं तर मिनिमम 18 वर्ष वय तुमचं पाहिजे आणि मॅक्सिमम 30 वर्ष पाहिजे. 18 ते 30 ही जी एज लिमिट आहे ही ओपनच्या विद्यार्थीसाठी आहे. त्याच्यानंतर जवळपास 2 ते 3 वर्ष OBCसाठी रिलॅक्सेशन याच्यामध्ये भेटतं आणि SC ST कॅटेगरीसाठी जवळपास 4 ते 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं असतं. जे फिजिकली चॅलेंज पर्सन असतील त्यांना 7 ते 8 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला याच्यामध्ये असतं. 35 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर मेजर जो पोर्शन आहे आता टेक्निकलवरती बेस्ड असतो, म्हणजे फार्मसीचा जो आहे तो मेजर पोर्शन असतो आणि बाकी 10-20% जो पोर्शन आहे तो तुम्हाला नॉन टेक्निकलचा म्हणजे जनरल नॉलेज असेल, ग्रामर असेल, मॅथ रिझनिंग असेल, अशा पद्धतीचे GK GSचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. यांची महत्त्वाची जी वेबसाईट आहे ती आहे nationalfertilizers.com. बाकी गेल्या वर्षी महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. याचं PDF सुद्धा आपलं ठेवलं आमचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले. बाकी या संदर्भात विस्तृतपणे आपलं यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती मी तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट देत असतो. त्याचबरोबर फार्मामध्ये येणाऱ्या ज्याही महत्त्वाच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात मी दोन्ही सोशल मीडियाच्या पेज तुम्हाला मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर जॉईन करा.